नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर खूप प्रसिद्ध अशी कोकणातली तिळकुटाची चटणीची रेसिपी शेअर करणार आहे. ही जी चटणी आहे, ही पूर्वी आपली आई, आजी अ, त्यांच्या वेळेला पावसाळा सुरू होण्या अगोदर ही चटणी करून ठेवायची. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी शेतावरून आल्यानंतर किंवा शेतावर भाकरी जेव्हा न्यायची असेल, अगदीच घाईच्या वेळेत भाजी नाही, काही नसेल, तर ही चटणी आणि भाकरी स्पेशली तांदळाची भाकरी या चटणीबरोबर खाल्ली जायची आणि आजही ती खाल्ली जाते खूप आवडीने. तर बऱ्याचशा आता नवीन प्रकार जे आहेत सुक्या चटणीचे, तर त्याच्यात हा एक जुन्या पद्धतीची ही एक चटणी आहे, जी काळ्या तिळापासून बनवली जायची आणि ते तीळ थोडे वेगळे असतात. ते असतात अशा पद्धतीचे. तुम्हाला दाखवते मी तीळ कसे आहेत ते. अशा पद्धतीचे आहेत लांबडे. ह्याला कारळे सुद्धा म्हणतात किंवा लांबडे काळे तीळ सुद्धा म्हणतात. तर माझी आई, आजी आमच्याकडे ही चटणी कायम बनवलेली असायची. म्हणजे अगदीच वरण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर सुद्धा खाता येते. अशी ही चटणी असायची आणि खूप चविष्ट अशी लागते चटणी ही. हा एक तिळाचा वेगळा प्रकार झाला आणि आपल्याकडे दुसरे 2 प्रकार आहेत, जे म्हणजे सफेद तीळ आणि काळे तीळ. तर इथे माझ्याकडे आहेत, हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा पद्धतीचे हे सफेद तीळ, जे असे बुटके आहेत आणि पांढरे आहेत. आता मी तुम्हाला तिसरा प्रकार दाखवते तिळाचा, जो काळ्या तिळाचाच आहे तोही. तो इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आहे. हे काळे तीळ म्हणजे पांढरे तीळ आणि काळे तीळ हे दोन्ही सेमच आहेत. पण ह्यांचे गुणधर्म तिन्ही तिळांमध्ये सेमच गुणधर्म आहेत आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे या तिळांमध्ये. तर अशा पद्धतीचे हे तिळाचे 3 प्रकार आहेत. तर तुम्ही तुमच्याकडे जर मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे जर असे लांबडे तीळ तुम्हाला नाही मिळाले या चटणीसाठी, तर तुम्ही या दोन्हीपैकी कोणतेही तीळ वापरू शकता चटणीसाठी. तर खूपच अशी प्रसिद्ध चटणी आणि चवीला अगदी भारी लागते. मी करते त्याप्रमाणे तुम्ही पण एकदा करून बघा आणि तुमच्या पद्धती जे तुम्ही कशी करताय ती पण मला कमेंटद्वारे सजेस्ट करा. चला तर तुम्हाला मी साहित्य दाखवून देते या चटणीसाठी लागणारं. इथे मी काळे तीळ घेतलेले आहेत लांबडे 200 ग्राम. शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी. एक छोटा तुकडा सुक्या खोबऱ्याचा किसून घेतलेला आहे. 25 ते 30 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत सोलून. तुम्ही न सोलता जरी वापरलीत तरी चालेल, पण मी सोलून घेतलेल्या आहेत. जाडं मीठ घेतलेलं आहे. सुक्या लाल मिरच्या 2 प्रकारच्या घेतलेल्या आहेत. या तिखटाच्या मिरच्या आहेत आणि ह्या कलरच्या मिरच्या आहेत. तर माझ्याकडे या दोन्ही अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या दोन्ही घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर या अवेलेबल नसतील तर तुम्ही घरातलं लाल तिखट सुद्धा वापरू शकता. तुमच्या तिखटाच्या अंदाजाने तुम्ही लाल तिखट घ्यायचं आहे. साहित्य दाखवून झालेलं आहे तुम्हाला. चला तर आता आपण कृतीकडे वळूयात. तीळ भाजून घेते मी सर्वात आधी. ही सतत हलवत राहायची आहे तीळ, म्हणजे ते लागणार नाहीत आणि खूप जास्त आपल्याला भाजायचे नाहीयेत, नाहीतर चटणी कडवट लागेल. अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्यातला मॉइश्चर निघून जाईल. असं एक खमंग सुगंध यायला लागला तीळ भाजलेल्याचा की मग काढून घ्यायचे आपल्याला तीळ. इथे मी गॅस घालवून घेतला होता. आता याच्यातच मी शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहे. इथे मी गॅस घालवून घेते आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेले ते सुद्धा काढून घेते. आता खोबरं भाजून घेते. खोबरं जास्त भाजायचं नाहीये. कढई आपली गरम आहे. एक 2 मिनिटं परतायचंय खोबरं आणि लगेच काढायचं आहे, कारण कढई आपली चांगली गरम आहे, नाहीतर खोबरं करपून जाईल. थोडंसं खरपूस होईल असंच भाजायचंय आणि सतत हलवत राहायचंय, म्हणजे ते खाली लागणार नाही. मी खोबरं सुद्धा काढून घेते. मिरच्यांची देठं काढून घेते आणि मग भाजायला घेणार आहे.
मिरच्यांमधलं मॉइश्चर निघून जाईल इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मिरच्यांचा ठसका यायला लागलाय. इथे मी गॅस घालून घेते आणि या मिरच्या अशाच याच्यात कढईत भाजून घेते, कारण कढई बऱ्यापैकी व्यवस्थित गरम आहे. मिरच्या आणि तीळ थंड होत आहे तोपर्यंत मी सालं काढून घेते शेंगदाण्याची आणि त्यानंतर आपण हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिरच्या आधी मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि हे मीठ सुद्धा मी मिरची वाटतानाच घालून घेणार आहे. इथे बघू शकते अशा पद्धतीची मिरचीची पूड करून घ्यायची. याच भांड्यात मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. इथे बघू शकताय. खूप जास्त बारीक करायचे नाही, नाहीतर शेंगदाण्यांना तेल सुटेल. थोडेसे असे भरभरीतच ठेवायचे. शेंगदाणे दाताखाली आलेले चांगले लागतात चटणीमध्ये. याच भांड्यात मी आता खोबरं आणि तीळ बारीक करून घेणार आहे. तीळ सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. उरलेले तीळ सुद्धा मी बारीक करून घेते. तीळ आणि खोबरं इथे हे उरलेले तीळ सुद्धा बारीक करून घेतलेले आहेत. हे पण मी आताच घालून घेणार आहे. लसूण मी इथे कुटून घेणार आहे. हा एवढा सगळा लसूण मी कुटून घेणार आहे. हा भाजलेला नाहीये, कच्चा लसूण आहे. हा मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे. हा लसूण मी आता सर्व चटणीमध्ये घालून घेणार आहे. कच्चाच लसूण घेतलाय, भाजलेला किंवा तो फ्राय करून वगैरे घेतलेला नाहीये. कच्च्या लसणाची एक वेगळीच टेस्ट येते या चटणीला. तुम्ही पण अशा पद्धतीने चटणी करून बघा, खूप छान लागते. आणि आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे. लसणीचा गुणधर्मच आहे ती अँटी फंगल आहे, त्याच्यामुळे चटणीला बुरशी लागत नाही. महिना 15 दिवस छान टिकून राहते. आता हे सर्व मी एकत्र मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. चटणीचा टेक्स्चर एकदम छान आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. हे सगळे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. ही चटणी काचेच्या बरणीत भरून ठेवायची आहे. 15 ते 20 दिवस, महिनाभर पण चांगली टिकते ही चटणी. इथे आजचा मेनू रेडी आहे, बघू शकताय तुम्ही. आजची आपली रेसिपी तिळकुटाची चटणी, गवारीची भाजी, ज्वारीची भाकरी आणि डाळ भात. या तुम्ही सर्वांनी जेवायला. आम्ही पण आता जेवून घेतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील. आणि आज जी तिळकुटाची चटणी बनवली आहे त्याच्या पण काही मी पुढे रेसिपीज दाखवणार आहे, ज्या भाजीमध्ये ती चटणी यूज होणार आहे. चला तर भेटूयात पुन्हा. धन्यवाद.